नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदयच्या अभ्यासक्रमामधला गणिताचा हा 10वा पाठ आणि स्वाध्याय क्रमांक 10.1 यामध्ये चौरस, आयत आणि त्रिकोण यांचे क्षेत्रफळ, चौरस, आयत यांची परिमिती यावर आधारलेली उदाहरणे आहेत. सगळ्यात अगोदर हे शिकत असताना काय करायचं, एक लक्षात ठेवायचं, काही सूत्र आहेत. चौरसाचे क्षेत्रफळ हे पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे. बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, कारण आयताची लांबी जास्त असते आणि रुंदी कमी असते. लांबी गुणिले रुंदी. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज आणि त्याला गुणिले 2. परिमिती म्हणजे त्या आयताच्या पूर्ण कडेच्या बाजूची लांबी. चौरसाचं तसंच असतं. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे, काटकोन त्रिकोणाचे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हा काटकोन त्रिकोण असतो ना, हा त्याचा पाया आणि ही उंची असते. तर अशा पद्धतीची ही सगळी सूत्र आपल्याला या पाठामध्ये कामाला येणार आहे. एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सगळी सूत्र लिहून घ्या, ही पाठ करा, हे फार महत्वाचं आहे. आता याच्यानंतर आपण उदाहरणाला सुरुवात करूया. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते. एक चौरस आहे आणि याच्या बाजूची लांबी किती आहे, 70 मीटर. चौरसाच्या चारही बाजू समान असतात, म्हणजे चारही बाजूंची लांबी 70 आहे. 80 मीटर लांबी आणि 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. इथं कोण धावले, मिताली. आणि 80 मीटर लांबी आणि 50 मीटर रुंदी. समजा एक ही अंदाज आकृती आहे, त्याचं काही हे नाही. 80 मीटर आणि हे 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोन. काटकोन म्हणजे आता हे सगळे काटकोन आहेत, म्हणजे हा आयत आहे, हा चौरस आहे. तर इथं कोण धावले, नुरी. मग 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल. आता इथून धावायला जर सुरुवात केली तिने या ठिकाणावर, तर ही अशीच जाईल, अशीच जाईल, अशी जाईल, अशी जाईल, परत येईल. म्हणजे आपल्याला त्या चौरसाचं काय करावं लागेल, परिमिती. आताच सूत्र आपण शिकलो. चौरसाची परिमिती मी शॉर्ट मध्ये लिहितो, बरोबर 4 गुणिले बाजू, हे सूत्र आहे. आणि इथं नुरी धावते, ती सुद्धा या ठिकाणाहून निघाली. ही नुरी सुद्धा हे अशी जाते, परत जाते, परत असे येते. आपण 2 राऊंड मारायचे, परंतु आपल्याला या ठिकाणी परिमिती काढावी लागणार आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे सूत्र आहे. मग 4 गुणिले बाजू, एक बाजू म्हणजे चारही बाजूची लांबी सारखी असते. 4 गुणिले 70, 7 28, 280 मीटर या चौरसाची परिमिती आहे. आणि या ठिकाणी नुरी जी धावते 2 कंसात 80 अधिक 50, लांबी 80 आहे आणि हे 50 आहे, म्हणजे 2 कंसात 8 आणि 5 130. एक कंस म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असतं. 130 गुणिले 2 260 मीटर, त्याला गुणाकार जर केला तर. परंतु 2 फेऱ्या मारल्यात, एका फेरीत 280, तर 2 फेऱ्यात किती होईल, 280 गुणिले 2 म्हणजे 560 मीटर. आणि यांच्या 2 फेऱ्यात 260 गुणिले 2 बरोबर 520 मीटर. 0 बेसक 12 2 चल. आता दोन्हीतल्या फरक काढायचा. मग आपल्याला हे 500 आहे, 500 आहे, 60 मधून 20 गेले, किती राहिले, 40 राहिले. फरक म्हणजे 560 वजा 520 बरोबर
40 मीटर हा 2 फेऱ्यामधल्या त्यांच्या धावण्याच्या अंतरामधला फरक काढलेला आहे. तुम्हाला नवोदयमध्ये आकृती काढायची नाही, हे सूत्र एवढे सगळे लिहित बसायचे नाही. फक्त लक्षात घ्यायचे की चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू 228, 28 56, 560 मीटर. आयताची परिमिती म्हणजे ह्या कडेच्या बाजूबाजूंची लांबी. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. हे आपलं नवोदयचं पुस्तक आहे, नवोदयचं. ते आयत आकृती आहे आणि या नवोदयच्या पुस्तकाची परिमिती ह्याची लांबी आहे. समजा आयत समजला, लांबी ही रुंदी. तर या बाजूची लांबी, या बाजूची लांबी, या बाजूची लांबी. इथं जर दोरा धरला, आपण असा पकडला, असा आणि असा केला आणि ह्या दोऱ्याची सगळी लांबी काढली, ती परिमिती असते. परिमिती हा शब्द फार वेगळा वाटतो, अवघड वाटतो, अजिबात नाही. तर अशा पद्धतीने 40 मीटर